11वीच्या वर्गात शिकणाऱ्या विराज शिवाजी डकरे या विद्यार्थ्याने शुक्रवारी राहत्या घरात आपली जीवनयात्रा संपवली। त्याने छताच्या लोखंडी हुकाला साडीच्या साह्याने आपली जीवनयात्रा संपवलेली आहे। सकाळच्या सुमारास बडोदा बँकेशेजारी ही घटना घडलेली आहे। हे सगळं झालेलं आहे एका शिक्षकामुळे। शिक्षकाच्या घरावर त्यानंतर हल्ला करण्यात आला, खिडक्या फोडल्या, अंगणात उभी असलेली दुचाकी जमावाने फोडली। त्यानंतर पोलिसांनी शिक्षकाच्या घरासमोर बंदोबस्त तैनात केला। अतिशय हुशार असणाऱ्या विराजने 10वीत 89% गुण मिळवले होते। तो वाळव्यातील शाळेत तांत्रिक विभागात शिकत होता। सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत गेला। सकाळच्या सत्रात शाळा असल्याने 11 वाजता घरी आला। त्यानंतर काही वेळातच घरात दुसऱ्या मजल्यावरील खोलीत जाऊन छताच्या लोखंडी हुकाला साडीच्या साह्याने आपली जीवनयात्रा संपवली। ही घटना लक्षात येताच नातेवाईकांनी आरडाओरडा केला। त्याला अत्यावस्थेत इस्लामपूरला उपचारासाठी नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता। विराजने जीवनयात्रा संपवण्यापूर्वी त्यानं शाळेतील सहकारी विद्यार्थ्यांना सांगितलं होतं आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना सुद्धा धक्का बसला होता। वर्गात एका शिक्षकाने विराजचा अपमान केल्याची चर्चा गावात पसरली। त्यानंतर संतप्त नातेवाईकांनी शिक्षकाच्या घरावर हल्ला केला। बराच वेळ तोडफोड केली। सायंकाळी विराजचा मृतदेह घरी आणण्यात आला। यावेळी मोठी गर्दी झाली होती। विराजच्या पश्चात आई वडील भाऊ असा परिवार आहे। तर त्या शिक्षकाने वर्गामध्ये विराजचा अपमान केला होता आणि तोच अपमान विराजला सहन झाला नाही, त्यामुळेच अशी घटना घडलेली आहे।